नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 2 ऑक्टोबर 2025. आज सध्याला उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं आहे, वीरच्या धरणाची काय स्थिती आहे, तसेच दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडलेला आहे आणि सीना नदीच्या पात्रात सीना कोळेगाव धरणातून किती पाणी सध्याला चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830, तर एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC आहे. उजनी धरण 100%वर आणलेलं आहे. खरं तर यावर्षी उजनी धरण प्रशासनाने मानेसाहेब असतील किंवा तिथले कर्मचारी अधिकारी असतील, त्यांनी उजनीचं योग्य नियोजन केल्यामुळं उजनीतून पाणी खरं तर 150 TMC पर्यंत पाणी खाली गेलेलं आहे, त्यापेक्षा जास्तच. परंतु महापूर किंवा जास्त नुकसान होण्याजोगं पाणी उजनीतून सोडलेलं नाही. ह्या वर्षीचं नियोजन एकदम उत्तमपणे केलेलं आहे. उजनी धरण 100%पर्यंत आलेलं आहे. आणखी पाऊस येण्याची शक्यता आहेच. 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता सांगितलेली आहे. त्यामुळे त्याचं नियोजन ॲक्युरेटपणे करून उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया आहे ती जवळपास जुलैपासून चालू झाली होती, ती अद्याप ऑक्टोबरपर्यंत चालू आहे. त्यामुळं उजनीचं नियोजन योग्य पद्धतीने झाल्यामुळं भीमा नदीला पूर परिस्थिती होती, पण महापूर येण्याची जी परिस्थिती निर्माण होणार होती पण ती झालेली नाही. त्यामुळं उजनीतून सध्याला कालपर्यंत कधी 40,000, कधी 35,000, कधी 30,000 असा क्युसेकचा विसर्ग चालू होता. आज सकाळी 6 वाजता तो 21,600 म्हणजे 20,000 नदीपात्रात आणि 1600 क्युसेक्स पॉवर हाऊसमधून असं 21,600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बंड गार्डनमधून येणारा विसर्ग कमी झालेला आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे दौंडच्या विसर्गामध्ये खूप घट झालेली आहे. 15,682 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीच्या दिशेने येतोय आणि खाली सोडलेलं पाणी हे 21,600 क्युसेकचं पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, आतापर्यंत झालेली नाही. आणि वीर धरणातून केवळ 324 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये पात्रामध्ये आहे. पाऊस भाग बदलत पडतोय, पण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सगळा पूर्णपणे संपलेला असेल. इथून पुढं आपल्याला महापुराची परिस्थिती येणार नाही. आणि सीना नदी पात्रामध्ये सध्याला 20 ते 25,000 क्युसेकचा विसर्ग सीना कोळेगाव धरणातून चालू आहे. तोही कमी होईल येणाऱ्या काळामध्ये आणि पूरपरिस्थिती निवळेल. जी नुकसान झालेलं आहे ते नुकसान आता इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा मेसेज पोचवा. बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद.